मॉर्निंग स्टूडेंट्स. कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय बदनापूर गृह विज्ञान विभाग या विभागाचा हा BA द्वितीय वर्षाचा तासिका आपण या ठिकाणी घेत आहोत. या तासिकेमध्ये द्वितीय वर्षाच्या या तासिकेमध्ये आपण यापूर्वी बरेच 2 युनिट आपण यापूर्वी घेतलेले आहेत. त्या युनिटमध्ये आपण युनिट अंतर्गत असणारा जो काही अभ्यासक्रम आहे त्याबद्दलची आपण चांगल्या पद्धतीने माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. आजच्या या तासिकेमध्ये आपण मूलभूत परिसंज्ञेच्या प्रक्रिया म्हणजे BA द्वितीय वर्षाचा पेपर नंबर 6 ज्याचं टायटल आहे वस्त्रशास्त्र कापड निर्मिती तंतू ते कापड निर्मिती यापर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे तो आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर आपल्याला मागच्या तासिकेमध्ये आपण साधारणपणे परिसंज्ञेच्या ज्या प्रक्रिया आहेत त्याचं वर्गीकरण आपण बघितलं होतं आणि या वर्गीकरणामध्ये त्याच्यावरती म्हणजे वस्त्रावरती किती काळपर्यंत त्या परिसंज्ञेच्या प्रक्रिया टिकतात या अनुषंगाने असणारा कालावधीच्या अनुषंगाने जो काही परिसंज्ञेची प्रक्रिया ही टिकत असते त्याच्यानुसार त्याच्या परिसंज्ञेच्या प्रक्रियेला नाव दिले आहे की जसं स्थायी स्वरूपाची परिसंज्ञा, त्याच्यानंतर स्थायी स्वरूपाची परिसंज्ञा, कमी कालावधीसाठी टिकणारी परिसंज्ञा आणि दीर्घ कालावधीसाठी वारंवार करता येणाऱ्या परिसंज्ञा. तर अशा या परिसंज्ञेच्या वेगवेगळ्या प्रक्रिया आपण त्या ठिकाणी अभ्यासल्या. परंतु अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आणि आपल्याला 2 पद्धतीच्याच परिसंज्ञा ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी बघायच्या होत्या. त्याच्यामध्ये पहिली परिसंज्ञेची प्रक्रिया आहे म्हणजे मूलभूत परिसंज्ञा आणि दुसरं म्हणजे विशेष परिसंज्ञा म्हणजे स्पेशल फिनिशेस. तर याच्यामध्ये आपण मागच्या तासिकेमध्ये मूलभूत परिसंज्ञा जी आहे तो जो काही पॉइंट आहे आपण तो मूलभूत परिसंज्ञेचा पॉइंट आपण सुरू केलेला आहे आणि साधारण मूलभूत परिसंज्ञेमध्ये एकंदर 12 स्वरूपाच्या परिसंज्ञेच्या प्रक्रिया येतात, ज्याच्यामध्ये पहिली परिसंज्ञेची प्रक्रिया आहे मर्सरायझिंग, घोरपळणे, स्वच्छ करणे आणि विरंजन. या 4 प्रक्रिया ज्या आहेत त्या आपण मागच्या तासिकेमध्ये खूप छान पद्धतीने आपण त्याच्यावरती चर्चा केलेली आहे. आजच्या या तासिकेमध्ये आपण पुढच्या ज्या काही प्रक्रिया आहेत 5 पासून म्हणजे सनफोरायझिंग, त्याच्यानंतर कॅलेंडरिंग, त्याच्यानंतर ब्रशिंग, वजन वाढवणे, निर्गोंदीकरण करणे, टेंटरिंग, चमकाटे आणि खळ देणे या ज्या काही राहिलेल्या मूलभूत परिसंज्ञेच्या प्रक्रिया आहेत त्याच्याबद्दल आपण आजच्या या तासिकेमध्ये बोलणार आहोत. तर परिसंज्ञेची प्रक्रिया जी केली जाते त्याचा मूळ उद्देश किंवा त्याचे उद्देश जे आहेत ते म्हणजे कपड्यामध्ये सौंदर्य निर्माण करणे, कपड्याचा टिकाऊपणा किंवा मजबूती वाढवणे आणि कपड्याचं मूल्य वाढवणे. म्हणजे या उद्देशाला अनुसरून परिसंज्ञेच्या प्रक्रिया या कपड्यावरती किंवा तंतूवरती धाग्यावरती केल्या जातात. वेगवेगळ्या प्रकारच्या तंतूनुसार आणि परिसंज्ञेच्या प्रकारानुसार त्याला अप्लाय करण्याची वेळ जी आहे ती तंतूमध्ये असते किंवा त्याचा धागा बनवताना केली जाते किंवा वस्त्र पूर्ण तयार झाल्यावर त्याच्यावरती ह्या परिसंज्ञेच्या प्रक्रिया केल्या जातात. तर मूलभूत परिसंज्ञेच्या ज्या प्रक्रिया आहेत त्याच्यामुळे कापडामधले काही बेसिक गुणधर्म जे आहेत ते गुणधर्म टिकून ठेवण्याचा भाग जो आहे तो साधारण याच्यामध्ये केला जात असतो. आता त्याच्यामध्ये आपण 4 मूलभूत परिसंज्ञेच्या प्रक्रिया मागच्या तासिकेमध्ये बघितल्या. आजच्या तासिकेमध्ये आता ही 5वी परिसंज्ञेची प्रक्रिया आहे सनफोरायझिंग. आता सनफोरायझिंग म्हणजे काय तर साधारणपणे सुती किंवा लिनन कपडे धुतल्यानंतर ते आकसतात किंवा आटतात, ज्याला आपण बोली भाषेमध्ये आटतात किंवा आक्रसतात असं आपण त्याला बोलतो. म्हणजे तो कपडा छोटा होतो लांबी रुंदीच्या स्वरूपामध्ये. तर
मग अशी तक्रार जी आहे की सुती कापड आणि लिनन कापड, म्हणजे आपण साधारण सुती कपडा खरेदी करताना किंवा शिवताना आपण म्हणतो की थोडंसं वाढत्या अंगाचा शिवा, कारण की धुतल्यानंतर हा आटतो. मग हा जी काही ग्राहकांचा जो काही रोष असतो किंवा नेहमीच ग्राहकांची जी काही तक्रार असते, ही तक्रार साधारण लुनी, सुती आणि लिनन या तंतूंबद्दल असते. आणि हा दोष घालवण्यासाठी सुती किंवा लिनन कपड्यावरती ही सल्फ्युरायझिंगची प्रक्रिया केली जाते. म्हणजे सल्फ्युरायझिंगच्या प्रक्रियेमध्ये साधारणपणे त्याच्या आक्रसण्याचा गुणधर्म जो आहे किंवा आटण्याचा गुणधर्म जो आहे तो कमी केला जातो. आणि म्हणून या प्रक्रियेमुळे कापड धुतल्यानंतर ते तितक्या मोठ्या प्रमाणात आकसत नाही किंवा ते साधारण प्रमाणात आकसत नाही. कापड विणण्याच्या प्रक्रियेमध्ये दोन्ही दिशेने धागे जे आहेत ते दोन्ही दिशेने ताणले जातात आणि त्यामुळे कपड्याची मूळ लांबी जी आहे ती वाढत असते. आणि मग कापड विणल्यानंतर त्याला तीच लांबी त्या ठिकाणी प्राप्त होत असते. परंतु कापड धुतल्यानंतर कपड्याची मूळ लांबी ही कमी होत जाते, म्हणजे त्याला आटणे असे म्हणतात. मग कापड प्रथम धुण्यामध्ये हे जास्त प्रमाणात आटतं आणि मग नंतर 2, 3, 4 धुण्यामध्ये हे थोड्या थोड्या प्रमाणात आटून नंतर ते स्थिर आकारमानाला प्राप्त होत असतं किंवा त्याच्यानंतर त्याचं आटण्याचं प्रमाण हे त्या ठिकाणी बंद होत असतं. विणण्याच्या आणि निटिंग पद्धतीने तयार केलेलं कापड जे आहे त्याच्यासाठीच आटवून घेणं आवश्यक आहे की जेणेकरून ग्राहकांना रेडीमेड कपड्यांमध्ये, कपडे शिवण्यामध्ये किंवा कापड खरेदी करण्यामध्ये या स्वरूपाच्या अडचणींना सामना त्यांना करावा लागणार नाही. आणि म्हणून सल्फ्युरायझिंगची प्रक्रिया करून, सल्फ्युरायझिंग परिसज्जेच्या प्रक्रियेचा वापर करून या तंतूंना पुरेशा प्रमाणामध्ये आटवून घेतलं जातं किंवा त्याचा आटण्याचं प्रमाण जे आहे ते त्या ठिकाणी कमी केलं जातं. सल्फ्युरायझिंग प्रक्रियेमध्ये कापड हे 2 धातूंच्या वाफेद्वारे गरम केलेल्या रोलरमधून काढले जाते. 2 धातूचे रोलर असतात जे वाफेने गरम केलेले असतात आणि त्याच्यामधून हा लिननचा किंवा सुती कपडा जो आहे तो त्याच्यामधून काढला जातो किंवा त्याच्यामधून तो पास केला जातो. आणि मग कापड आटवण्याच्या यंत्रामध्ये असलेल्या फील्ड रोलर्सवर नमद्याचे ब्लँकेट अंथरलेले असते. नमद्याचे ब्लँकेट म्हणजे थोडासा जाड स्वरूपाचा वस्त्र जे आहे ते त्या याच्यावरती अंथरलेलं असतं आणि त्याच्या पृष्ठभागाला ताण दिलेला असतो. म्हणजे ताणून हा नमदा जो कपडा आहे, नमद्याचा ब्लँकेट जे आहे ते ताणून त्या रोलरवरती बसवलं जातं आणि ब्लँकेट ताणण्याचे प्रमाण जे आहे ते त्याच्या जाडीवर अवलंबून असते. म्हणजे ब्लँकेट किती जाड आहे त्याच्यानुसार त्याला ताणलं जात असतं आणि कापड ओलं करून फीड इन रोलरवर ते लावले जाते आणि त्याच्यावर विजेच्या उपकरणाच्या साहाय्याने दाब दिला जातो आणि ह्या विजेच्या उपकरणाच्या दाबाने ते कापड जे आहे ते त्या ब्लँकेटवरती चिटकते. म्हणजे त्याला जो काही गरमी किंवा त्याला जो काही दाब उष्णतेचा दिला जातो त्याच्यामुळे ते कापड जे आहे ते ब्लँकेटला चिटकते आणि मग या उपकरणातून निघाल्यानंतर ते ब्लँकेट आणि कापड वाफेने गरम केलेल्या ड्रम म्हणजे मोठ्या स्वरूपाचा असणारा याच्यामध्ये त्याला फिरवून घेतलं जातं की त्याला फिरवावं लागतं किंवा त्याला फिरवतात. आणि मग या यंत्रातून कापड फिरताना यंत्राच्या उलट बाजूने ब्लँकेट आटते आणि त्यामुळे कापडही पुरेशा प्रमाणात त्या ठिकाणी आकसतो. रोलर वाफेच्या साहाय्याने गरम केलेले असतात आणि त्यामुळे कपड्याचा पृष्ठभाग देखील त्या ठिकाणी गुळगुळीत होत असतो आणि कपडे धुतल्यावर त्या ठिकाणी मग ते कपडे आटत नाही. म्हणजे त्या नमदा ब्लँकेटच्या मदतीने त्याच्यावरती हा कपडा लिननचा किंवा सुती कपडा हा वाफेच्या आणि उष्णतेच्या विजेची उष्णता देऊन त्याच्यावरती दाब दिला जातो आणि मग त्याला त्या ब्लँकेटच्या स्वरूपाचा आकार जो आहे तो त्याला प्राप्त होत असतो. आणि मग साधारणपणे त्याचा एक स्थायी स्वरूपाचा आकार जो आहे त्या कपड्याला प्राप्त झाल्यामुळे नंतर त्याची आकसण्याची क्रिया जी आहे ती त्या ठिकाणी मंदावते. म्हणून अशा पद्धतीने सल्फ्युरायझिंग या प्रक्रियेमुळे सुती किंवा लिनन या कपड्यांमध्ये फाटण्याचा आक्रसण्याचा गुणधर्म जो आहे तो या ठिकाणी कमी केला जातो किंवा थांबवला जातो.
तर अशा पद्धतीने सरफोरायझिंगची प्रक्रिया ही परिसज्जेची प्रक्रिया ही कपड्यांवरती केली जाते। त्याच्यानंतर पुढची परिसज्जा आहे कॅलेंडरिंगची। आता कॅलेंडरिंग या प्रक्रियेसाठी ज्या उपकरणाचा उपयोग केला जातो त्याला कॅलेंडर असं म्हणतात आणि म्हणून या प्रक्रियेला कॅलेंडरिंग असं नाव जे आहे ते या प्रक्रियेला पडलेलं आहे। या प्रक्रियेचा मुख्य उद्देश जो आहे तो कपड्याला कडकपणा, चमक देणे आणि त्यातील सुरकुत्या काढणे, म्हणजे थोडक्यात कडक इस्त्री करणे। या यंत्रावर 2 रोलर्स जे आहे ते याच्यामध्ये असतात आणि त्या माध्यमातून या कपड्याला कडक अशी इस्त्री जी आहे ती केली जात असते। या प्रक्रियेमध्ये कापड जे आहे ते 2 वजनदार म्हणजे जास्त वजन असलेल्या आणि गरम केलेल्या रोलर्स मधून सरकवले जाते आणि रोलरचे तापमान हे कापडाच्या प्रकारानुसार ठरवण्यात येते। रोलर गॅस किंवा वाफेच्या सहाय्याने गरम केलेले जाते आणि या प्रक्रियेमध्ये कापड 2 रोलर्स मधून खूप वेगाने पुढे सरकवलं जातं। साधारण एका मिनिटाला 135 ते 140 मीटर कापड जे आहे ते 40 ते 60 किलो वजनाच्या दाबामधनं कापड रोलर्स मधनं हे पुढे सरकवलं जातं आणि 2 रोलर पैकी एक रोलर जो आहे तो कडक धातूचा असतो म्हणजे जसं स्टीलचा आणि दुसरा रोलर जो आहे तो थोडा नरम आवरणाचा असतो आणि या रोलर एका उभ्या चौकटीत लावलेले असतात। कॅलेंडरिंग ही प्रक्रिया सर्वात शेवटी केली जाते। कॅलेंडरिंगमुळे कपड्याला कडकपणा येतो आणि चमक येते। कपड्याचा पृष्ठभाग या ठिकाणी नरम, गुळगुळीत आणि एकसारखा या ठिकाणी होत असतो आणि म्हणून कॅलेंडरिंगच्या प्रक्रियेनंतर कापड सरळ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केले जाते। म्हणजे साधारणपणे परिसज्जेच्या शेवटची ही प्रक्रिया आहे, म्हणजे त्या कपड्याला मार्केटमध्ये एंट्री देण्यासाठी कॅलेंडरिंग ही प्रक्रिया सगळ्यात शेवटी या वस्त्रावरती केली जाते आणि या प्रक्रियेनंतर वस्त्र हे डायरेक्ट मार्केटमध्ये उपस्थित केले जाते, विक्रीसाठी किंवा मार्केटसाठी ते उपलब्ध होते। त्याच्यानंतर आहे ब्रशिंग। आता ब्रशिंग म्हणजे हे साधारणपणे नैसर्गिक तंतूंच्या परिसज्जेच्या प्रक्रियेसाठी वापरलं जातं। आता ब्रशिंग म्हणजे काय तर कपड्यांवरती किंवा विशेष पाईल विणीच्या कपड्यांवरती ही प्रक्रिया केली जाते। ही प्रक्रिया कपड्यातून किंवा तंतूपासून निरुपयोगी वस्तू काढून टाकण्यासाठी म्हणजे त्या वस्त्रावरती किंवा त्या तंतूवरती अनावश्यक असणारा म्हणजे ज्याची गरज नाहीये असा घटक त्याच्यावरती जर असेल तर तो घटक काढून टाकण्यासाठी ब्रशिंग ही प्रक्रिया त्याच्यावरती केली जाते किंवा ब्रशिंग ही परिसज्जेची प्रक्रिया वापरली जाते। कापड जेव्हा पाईल विणीचा उपयोग करून विणले जाते तेव्हा कपड्याच्या सुलट बाजूने म्हणजे कपड्याला 2 बाजू असतात, एक उलट बाजू आणि दुसरी सुलट बाजू, तर कपड्याच्या सुलट बाजूने फासे ज्यांना पाईल्स असे म्हणतात किंवा असे फासे जे आहेत ते निर्माण होत असतात आणि हे पाईल्स जे आहेत कधी त्याच स्थितीत ठेवले जाते किंवा कधी नमुने निर्मितीसाठी त्याला कापलं जातं म्हणजे त्याला त्या स्थितीत ठेवलं जातं किंवा त्याच्यावर एखादा आकार आपल्याला जर निर्माण करायचा असेल म्हणजे त्या कपड्याच्या नमुन्यानुसार त्याला जर काही आकार द्यायचा असेल तर तेवढेच धागे फक्त त्या ठिकाणी कापले जातात आणि मग हे कापलेले धागे पृष्ठभागावरती अडकून बसतात आणि मग हे धागे स्वच्छ करणं आवश्यक असतं आणि मग हे धागे ब्रशच्या साहाय्याने स्वच्छ केले जातात। यालाच ब्रशिंग असं म्हटलं जातं आणि ही प्रक्रिया जी आहे ती साधारणपणे हाताने न करता विशिष्ट अशा यंत्राच्या साहाय्याने फॅक्टरीज मधून केली जाते। यात मुख्यतः 2 रोलर्स असतात म्हणजे 2 मोठे मोठे गोल असतात। या दोन्ही रोलर्स वरती बारीक दाताचे तंतू स्वच्छ करणारे ब्रश त्याच्यावरती लावलेले असतात आणि हे दोन्ही रोलर्स ब्रश असल्यामुळे कापड एकाच वेळी दोन्ही बाजूने स्वच्छ होतात। म्हणजे आता समजा हा एक रोलर आणि हा एक रोलर म्हणजे वरचा आणि खालच्या या रोलर मधून जेव्हा कपडा पास होतो तेव्हा तो एकाच वेळेस वरच्या आणि खालच्या म्हणजे सुलट आणि उलट दोनही बाजूने तो कापड जे आहे ते एकाच वेळी स्वच्छ होत असतं आणि स्वच्छ करणारे कापड जे आहे ते 2 रोलर्स मधून पुढे सरकवलं जातं आणि रोलर्स मध्ये असलेल्या दातांच्या ब्रशमुळे
ही क्रिया त्या ठिकाणी होणे सहज होते. कपड्यावरचे सुटे तंतू जे आहेत किंवा गाठी ज्या आहेत त्या निघण्यासाठी या ठिकाणी मदत होते आणि नंतर हे कापड एअरजेट चेंबर मध्ये सरकवले जाते. तेथे कापड झटकण्याची क्रिया केली जाते. म्हणजे एअरजेट या मशिनरीमध्ये कापड झटकण्याची क्रिया केली जाते. त्याच्यामुळे मोकळ्या तंतूंपासून असणारी घाण जी आहे ती एकदम त्या ठिकाणी स्वच्छ होते. रेशमी आणि उनी तंतू सुद्धा या प्रक्रियेने स्वच्छ केले जातात. रेशमी तंतूंमधला निरुपयोगी पदार्थ जो आहे तो स्वच्छ करणे आवश्यक असते, कारण हे पदार्थ जे आहेत ते रेशमी धागे तयार करताना अडथळा निर्माण करू शकतात आणि सोबतच त्याच्यापासून कापड निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये देखील अडथळा निर्माण करू शकतात आणि त्याच्यामुळे कोशामधील रेशीम तंतूचे टोक हे लवकर सापडते. जर ब्रशिंगची क्रिया केली तर त्याच्यामुळे त्या कोशामधला मूळ रेशीमचा जो तंतू आहे म्हणजे सुरुवात जी आहे ती सापडण्यासाठी देखील या ब्रशिंगमुळे मदत होते. उनी तंतूंना ब्रशिंग करण्यापूर्वी वाफवले जाते जेणेकरून ते नरम होतात आणि ब्रशिंग क्रिया त्याच्यावरती सहजपणे होऊ शकते. ब्रशिंगमुळे उनी धाग्यातील लहान किंवा आखूड तंतू जे आहेत ते वेगळे करण्यासाठी मदत होते की जेणेकरून साधारण लांबीचा उनी तंतू म्हणजे जास्त लांबीचा उनी तंतू प्राप्त होईल आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती विणण्याची प्रक्रिया किंवा त्याच्यापासून धागा तयार करण्याची प्रक्रिया करणं सोपं जाईल. म्हणजे अशा पद्धतीने ब्रशिंग ही साधारणपणे नैसर्गिक तंतूवरतीच केली जाते, ज्याच्यामध्ये सुती, रेशीम आणि लोकर याच्यामध्ये वनस्पतीज आणि प्राणीज या दोनही तंतूंना ब्रशच्या माध्यमातून म्हणजे त्याच्यावरती असणारी घाण किंवा त्याच्या विविध संपर्कामुळे त्याच्यामध्ये असणारी घाण काढण्यासाठी आणि तो तंतू स्वच्छ बनवण्यासाठी ब्रशिंग या प्रक्रियेचा उपयोग जो आहे, परिसज्जेचा उपयोग जो आहे तो या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर पुढची परिसज्जेची प्रक्रिया आहे वजन वाढवणे. ही परिसज्जेची प्रक्रिया साधारण सुती, उनी आणि रेशमी तंतूंच्या कपड्यांवरती केली जाते, कारण की हे नैसर्गिक तंतू जे आहेत ते वजनाला हलके असतात. म्हणून याला वेट प्राप्त करून देण्यासाठी किंवा त्याला वजन प्राप्त करून देण्यासाठी त्याचं वजन वाढवलं जातं आणि या प्रक्रियेमुळे कपड्याचं वजन पण वाढतं आणि शिवाय त्याचा पोत जो आहे तो या ठिकाणी घट्ट असा तयार होतो. परंतु या प्रक्रियेमध्ये रासायनिक पदार्थांचा उपयोग करतात किंवा केल्यामुळे कपडे या ठिकाणी कमजोर होतात किंवा त्याचा टिकाऊपणा कमी होतो. सुती आणि उनी कपड्यांमध्ये ही प्रक्रिया अस्थायी स्वरूपाची असते, तर रेशमी कपड्यांमध्ये ही प्रक्रिया कायम स्वरूपाची केलेली असते. आता कपड्याच्या प्रकारानुसार पदार्थ वापरून कपड्याचे वजन वाढवले जाते. म्हणजे तंतू आणि कपडा याच्या प्रकारानुसार कुठल्या रासायनिक पदार्थांचा वापर याचं वजन वाढवण्यासाठी करायचा याचं निश्चित निकष लक्षात घेऊन वजन वाढवण्याची प्रक्रिया जी आहे, परिसज्जा जी आहे ती तंतूनुसार केली जाते. सुती धाग्याला खड देऊन त्याचं वजन वाढवलं जातं. ही सर्वात एक सोपी अशी प्रक्रिया आहे आणि घरगुती पद्धतीने देखील आपण खड देऊन कॉटनच्या कपड्याला स्टिफनेस म्हणजे कडकपणा जो आहे तो आपण त्याला प्राप्त करून देऊ शकतो. आपण साधारणपणे घरी जेव्हा खड देतो तेव्हा तांदळाचे पाणी, अरारोट, मैदा, साबुदाणा यासारख्या घटकांचा वापर आपण कपड्याला खड देण्यासाठी करतो, ज्याच्यामुळे कपड्याचे वजन वाढवले जाते. आणि व्यावसायिक पातळीवर म्हणजे कमर्शियली इम्प्लस साल्ट आणि ग्लॉबस सॉल्ट याचा वापर खड देण्यासाठी केला जातो किंवा कपड्याचं वजन वाढवण्यासाठी केला जातो. म्हणजे हे दोन रासायनिक पदार्थ जे आहेत त्याच्या एकत्रीकरणातून कपड्याला वजन प्राप्त करून दिलं जातं आणि या परिसज्जेमुळे सुती वस्त्राचे साधारणपणे 10 ते 15% वजन वाढते. परंतु कापड धुतल्यानंतर ही खड निघून जाते आणि पुन्हा त्या कपड्याचे वजन कमी त्या ठिकाणी होत असते. उनी धाग्यांमध्ये फक्त निम्न दर्जाच्या उनी तंतूंचेच
मॅग्नेशियम क्लोराईडचा वापर करून वजन वाढवले जाते। म्हणजे निम्न दर्जाचा उनी तंतू जो असतो त्याचं वजन वाढवण्यासाठी मॅग्नेशियम क्लोराईडचा वापर केला जातो आणि या परिसज्जेच्या प्रक्रियेमुळे उनी तंतूंमधली आर्द्रता शोषण क्षमता सुद्धा या ठिकाणी वाढते। म्हणजे त्याची शोषण क्षमता त्या ठिकाणी या प्रक्रियेमुळे वाढते। साधारण या प्रक्रियेनंतर उनी तंतूंचे वजन जे आहे ते 40% त्याचं वजन जे आहे ते वाढत असतं। रेशमी तंतूंमध्ये ही एक आवश्यक अशी परिसज्जेची प्रक्रिया आहे, कारण रेशमी तंतूमध्ये सेरिसिन नामक गोंद विणण्यापूर्वी काढून टाकावे लागते। म्हणजे जेव्हा तंतूपासून धागा तयार होतो आणि धाग्यापासून त्याच्यावर जेव्हा विणण्याची प्रक्रिया केली जाते तर त्या विणण्याच्या प्रक्रियेपूर्वी रेशीम तंतूंमधला सेरेनिक नावाचा जो घटक आहे तो या ठिकाणी काढून टाकावा लागतो आणि त्याच्यामुळे रेशमाचं वजन जे आहे ते या ठिकाणी खूप कमी होतं किंवा खूप हलकं होतं आणि हे जे कापड जे आहे हे खूप नाजूक असं बनतं, कारण की त्याला वजन नसल्यामुळे किंवा कडकपणा नसल्यामुळे त्याचा जो काही लवचिकपणा जो आहे तो वाढतो आणि तो कपडा जो आहे तो खूप नाजूक स्वरूपाचा त्या ठिकाणी तयार होत असतो। म्हणून रेशमाचे वजन वाढवणे या ठिकाणी आवश्यक असतं आणि मग ही प्रक्रिया करताना रेशमी कापड किंवा धाग्यांना मेटॅलिक सॉल्टच्या द्रावणात अनेक वेळा भिजवले जाते, जेणेकरून सॉल्ट धाग्याच्या आतपर्यंत जातात आणि स्थायी स्वरूपाची परिसज्जा ही रेशमी धाग्याला प्राप्त करून देत असतात। परंतु हे सॉल्ट जे आहे ते वजनाकरिता जर जास्त प्रमाणात वापरण्यात आलं तर त्याच्यामुळे रेशमी कापड जे आहे त्याची मजबूती त्या ठिकाणी कमी होते आणि ते कमजोर स्वरूपाचं तयार होतं। नंतर रेशमी कपडे त्याच्या खूप वेळेस पाण्यामध्ये धुवून स्वच्छ केले जातात आणि त्यानंतर सोडियम सिलिकेटची प्रक्रिया ही त्याच्यावरती केली जाते। तर आता आपण या ठिकाणी साधारणपणे आपल्या ज्या प्रक्रिया आहेत परिसज्जेच्या त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास केला आहे। पुढच्या तासिकेमध्ये आपण पुढच्या परिसज्जेच्या प्रक्रिया बघू। तोपर्यंत धन्यवाद। थँक्यू।